उत्पन्न बाजार समितीचे शॉपिंग गाळे खरोखर 1998 मध्ये लिलाव झाले होते का? पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे 1998 मध्ये शॉपिंग गाळ्यांच्या लिलावानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया व करार किती वर्षापर्यंत झाले नाही? पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे 1998 पासून लिलाव झाल्यानंतर गाळेधारकांना बेकायदेशीरपणे ताब्यात देण्यात आले होते का? यामुळे त्यांचे कोणते नुकसान झाले? पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे 1998 मध्ये शॉपिंग गाळे प्रकरणी वेळोवेळी शासकीय ऑडिट शक का करण्यात आले? पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे 1998 मध्ये शॉपिंग गाळे लिलाव झाल्यानंतर तब्बल किती वर्षानंतर हा यक्ष प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी कोणी पावले उचलली? दिनांक 21 मार्च 2021, दिनांक 10 जुलै 2021, दिनांक 12 ऑगस्ट 2021 या तारखा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शॉपिंग गाळ्यांकरिता किती महत्त्वपूर्ण ठरल्या? पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विधी तज्ञ ॲडव्होकेट शांतीलाल सैदाणे व शॉपिंग गाळे मालकांचे विधी तज्ञ ॲडव्होकेट सचिन देशपांडे यांची अभ्यासपूर्ण भूमिका शॉपिंग गाळे धारकांसाठी किती महत्त्वपूर्ण ठरली? कृषी उत्पन्न बाजार समितीने कायदेशीर मार्गाने सील केलेले गाळे माणुसकीच्या नात्याने दसऱ्यासारख्या सणासुदीच्या दिवशी होण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे पूर्ववत सुरू करण्यात आले. हे होते महत्त्वपूर्ण प्रश्न आणि यावर आज आपण सोक्षमोक्ष आणि प्रकाश झोत टाकणार आहोत. परंतु तत्पूर्वी मी प्रामुख्याने आणि ठामपूर्वक सांगतो की जेव्हा मी ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळेस काही अल्पसंतुष्ट लोकांच्या पोटात पोटगोळा दुखून आला आणि मग त्यांनी पोस्ट व्हायरल केली की दिलीप भाऊ वाघ यांनी ध्येयन्यूज संपादक संदीप महाजनांना दिवाळीचे पॅकेज केले. मी त्या भामट्याला त्याच्या पाठीमागे असलेल्या चट्ट्या पट्ट्यांना तपकिऱ्यांना ओपन चॅलेंज करतो, ओपन आणि जाहीरपणे सांगतो की दिलीप भाऊ वाघ यांनी मला दिवाळीचं पॅकेज नाही तर माझ्या परिवाराचं आयुष्यभर उदरनिर्वाहाचं पॅकेज, दरमहा आज जी शिक्षक म्हणून नोकरी करते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेमध्ये ती माझी पत्नी आज दरमहा आदरणीय स्वर्गीय ओंकारप्पा वाघ, दिलीप भाऊ वाघ, संजय नाना वाघ यांच्यासारख्या वाघ परिवाराच्या कृपेने 70 ते 75 हजार रुपये महिना मला दरमहा मिळतो. त्यामुळे दिवाळीची पॅकेज तर काहीच नाही. आणि मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळी वाघ परिवाराला संदीप महाजन याची गरज लागेल त्यावेळेस संदीप महाजन त्यांच्यासोबत नव्हे तर त्यांच्या पुढे एक पाऊल टाकून सदैव त्यांच्यासाठी तत्पर राहील. मला माझ्या आयुष्यात कोणते राजकारण करायचं नाही, कोणत्या निवडणुका लढायची नाही, मी आधी सांगितले. परंतु वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्या काही असे भामटे चट्टे पट्टे तपकिरे आहेत यांना मात्र मला ठिकाणावर आणायचं आहे. आणि राहिला प्रश्न, हा जो भामटा आहे ज्याने आदरणीय शिवराम पाटील साहेबांना दिशाभूल करून या गाळे प्रकारची वस्तुस्थिती न मांडता एकच बाजू समोर आणली, त्याला माझे चॅलेंज आहे. तो नेहमी हातामध्ये थैली असते धोपटी आणि धोपटी घेऊन लोकांना दाखवत फिरतो, हे संदीप महाजनची पुढे कुंडली आता चौकशी. गेल्या 10 वर्षापासून माझ्या चौकशा लावतोय. एक सुद्धा चौकशी आणि एक सुद्धा कारवाई त्याच्या कागदपत्रांच्या आधारे झाली नाही. एवढंच नाही, जर त्याच्यासह त्याच्या कोणी पाठीराख्यांना, चट्ट्यापट्ट्यांना, तपकिऱ्यांना
10 वर्ष ज्यांनी अंगावर कोट न घालता फक्त कमिशन घेतले अशा भुरट्यांना तपकिऱ्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला जर कोणती कागदपत्र उपलब्ध होत नसतील किंवा त्या कागदपत्र उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करणं एवढी तुमची ऐपत नसेल तर शिवराम पाटील सारखं क्लीन चारित्र्याचं व्यक्तिमत्व यांनी समोर बसावं आणि या चट्ट्या पट्ट्या भुरट्यांनी तपकिऱ्यांनी माझ्या समोर माझ्या कॅबिनमध्ये यावं ध्येयनुच्या कॅमेऱ्याच्या समोर आणि काय माझ्या आयुष्याची माझ्या प्रॉपर्टीची माझी ज्यांची कोणाची तुम्हाला कागदपत्र पाहिजे असतील ती माहिती अधिकारात न मागता थेट मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या खर्चाने झेरॉक्स करून देतो. आणि एवढेही चॅलेंज करतो की ही कागदपत्रांमध्ये आणि कोणत्याही ठिकाणी माझ्या जर चुका आढळल्या एखाद्याला ब्लॅकमेलिंग केल्याचं एकही उदाहरण जर त्या ठिकाणी समोर आणून दिलं तर मी त्याच ठिकाणी माझ्याच ध्येयकारी अकॅडमीमध्ये शिवराम पाटील साहेबांच्या समोर पत्रकारितेतून आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेईल हे मी जाहीरपणे आता बातमीच्या प्रारंभी करतो. परंतु आदरणीय शिवराम पाटील साहेब, आपण पाचोऱ्यात आल्यानंतर अशा भामट्यांच्या चुकीच्या बोलण्यात येऊ नका ही पण माझी विनंती. पाचोऱ्यात अनेक तुम्हाला मानणारे सन्माननीय लोक आहेत. चुकीच्या प्रकरणांमध्ये हात टाकू नका आणि यांना पाठीशी घालू नका एवढंही मी शिवराम पाटील साहेबांना विनंती करतो. आणि बघूया ध्येयनुचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्य आणि सक्षमोक्ष रिपोर्ट. आज आपण खास आलेलो आहोत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी बोर्डे साहेब यांच्याकडे. ते आपल्यासोबत आहेत आणि येण्याचं मुख्य प्रयोजन म्हणजे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी आघाडी सरकारने 29 मे 2021 रोजी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासक बसवले. आणि हे प्रशासक बसल्यानंतर अनेक वेगवेगळे ध्येय धोरणं निश्चित करण्यात आली. परंतु नुकताच गाळेधारकांचा जो एक विषय आहे तो विषय अगदी वेगळ्या पद्धतीने जनतेसमोर येत होता. म्हणून खास आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सी आणि डी हे जे गाळे होते किंवा अर्थात शॉपिंग होतं हे साधारणतः याचं बांधकाम कधी झालं सर? इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भडगाव रोडवर आपले 120 गाळ्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम केलेले आहे. सदरचे बांधकाम हे टप्प्याटप्प्याने गेलेले आहे. पहिले बांधकाम 1989 पासून झालेले आहे. त्याच्यानंतर 1998, त्याच्यानंतर 2010-11 मध्ये देखील बांधकाम झालेले आहे. पण आतापर्यंत इतके वर्ष होऊन देखील बांधकाम होऊन देखील सदर गाळ्यांचे कोणतेही नोंदणीकृत करारनामे झालेले नव्हते. तत्कालीन सर महत्वाचं हे बांधकाम झाले, मग हे बांधकाम झाल्यानंतर जे गाळे कार्यान्वित झाले ज्यांना देण्यात आले ते असे मागच्या दराने दिल्यावर कशा पद्धतीने वाटप करण्यात आले? नाही, हे जाहीर लिलावांनी त्यावेळेस वाटप केलेले होते. त्यावेळेस जाहीर लिलावामध्ये वाटप झालेले होते. परंतु सदर गाळ्यांचे नोंदणीकृत करारनामे कोणत्याही गाळ्यांचे आतापर्यंत केलेले नव्हते. याबाबत आपल्याला आपल्या कार्यालयाला बाजार समितीला दुय्यम निबंधक कार्यालयाकडून वेळोवेळी पत्रव्यवहार होता का सदरचे करारनामे नोंदणीकृत करून घेण्यात यावे, कारण त्यामुळे शासनाचा देखील महसूल बुडत होता. तर त्यामुळे हा जो विषय गाळे करारनामे करून देण्याबाबतचा तर म्हणजे आपल्या जे हे प्रशासक मंडळ नियुक्त झालं 29/5/2021 रोजी, तर आपण 23/7/2021 आणि 2/8/2021 म्हणजे प्रशासक मंडळाने ठराव केले. सदर ठरावांना मंजुरी दिली आणि सदर गाळेधारकांना नोंदणीकृत करार इथून पुढे 29 वर्षांनी नोंदणीकृत करारनामे करून देण्यासाठी पणन संचालकांकडे प्रस्ताव पण पाठवलेला गेलेला होता. साहेब एक थोडा स्पष्ट विचारतो, कारण 2021 आणि 1998 म्हणजे हा जो कालावधी म्हणजे 1998 ते 2021 हा जो पूर्ण कालावधी आहे, माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस ऑडिट झालं तर त्या ऑडिट चेकमध्ये सुद्धा हे गाळ्यांचे लिलाव झाल्यानंतर करारनामे का झाले नाहीत असं त्यात नमूद केलेली गोष्ट खरी होती का? हो, याबाबत गाळ्यांच्या करारनाम्याबाबत ऑडिटमध्ये बी वेळोवेळी आक्षेप नोंदवलेले होते. आणि तत्कालीन संचालक मंडळाने म्हणजे आपल्या प्रशासकीय मंडळाने आत्ताच्या ठराव मंजूर केल्यानंतर तो प्रस्ताव आपण पणन संचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला. म्हणजे थोडक्यात स्पष्ट म्हणायला हरकत नाही की
21लाच या गाळ्यांच्या संदर्भामध्ये कुठेतरी काम मार्गी लागलं आणि ते मार्गी लागणं साहजिकच होतं. याचं कारण म्हणजे या ठिकाणी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि त्याचा लिलाव आणि ते कशा पद्धतीने व्यापाऱ्यांना देणे फायदेशीर ठरतील, त्यांना आयुष्यभर डोकेदुखी का ठरणार नाही आणि व्यापारीसुद्धा कसे आनंदी राहतील हा त्यांचा सदैव प्रयत्न राहतो. याचं कारण असं की पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जेव्हा जेव्हा ते विराजमान होते तेव्हा तेव्हा पाचोरा शहरातले जे शॉपिंगांचं काम झालेलं असेल किंवा त्यांच्या अगोदरच्या किंवा नंतरच्या, तर माझ्या मते एकाही शॉपिंग मालकाला किंवा गाळ्याधारकाला जळगावच्या प्रमाणे हैराण होण्याची गरज पडली नाही. हा एक गाढा अभ्यास दिलीप भाऊंचा होता आणि सुदैवाने तेच प्रशासक झाले आणि त्यांनी हा प्रश्न हाती घेतला असं मला म्हणावं लागेल. 29/5/2021ला तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते बसले आणि 10 ऑगस्ट 2021ला त्यांनी पहिला ठराव केला गाळेधारकांच्या संदर्भामध्ये. पण त्याच्या संदर्भातले जो विषय होता सर, अनेक गाळेधारक म्हणायचे की आम्हाला अजून कागदपत्र दिली नाहीत, आम्ही अजून डिपॉझिट कशा भरायच्या, अनेकांचे भाडे थकलेले होते, अनेक नेमकं काय होतं सगळ्याच्यामध्ये, ही काय गोष्ट? बऱ्याच गाळेधारकांचे भाडे देखील थकलेले होते. काही गाळेधारकांचे डिपॉझिट बी अजून जमा झालेले नाही. तर त्या दृष्टीने आपण कायदेशीर आपले जे मार्केटचे विधी तज्ञ त्यांचा सल्ला घेऊन आपण कायदेशीर गाळेधारकांना किंवा ज्यांनी डिपॉझिट भरलेले नाही, ज्यांचे करारनामे बाकी आहेत, अशा गाळेधारकांना कायदेशीर नोटिसा बजावलेल्या होत्या. त्या नोटिसानुसार आणि आपल्याला पणनकडनं 12 ऑगस्टला ह्या कायदेशीर करारनामे करून देण्यासंदर्भात मिळालेल्या परवानगीनुसार व आदेशानुसार आपण पुढची कार्यवाही चालू केलेली होती. म्हणजे पणन संघान तुमचा जो 10 जुलैला जो ठराव झाला तो तुम्ही पुण्याच्या पणन संचालकांना अधिकृत मान्यतेसाठी पाठवला आणि संबंधित विभागाने त्याची अधिकृत मान्यता देऊन 12/8/2021ला त्याच्या नियम अटीच्या आधारे तुम्ही कार्यवाही सुरू केली. मग काय झालं सर नेमकं त्यानंतर? कार्यवाही सुरू केल्याच्या नंतर आपण जे आदेशामध्ये नमूद केलेलं होतं किंवा ठरावात नमूद केलेलं होतं त्यानुसार आपण जे सुरुवातीचं डिपॉझिट आहे त्याच्यात नाममात्र वाढ केलेली आहे आणि त्या डिपॉझिटमध्ये वाढ केल्यामुळे बाजार समितीचं डिपॉझिटपोटी जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि थकीत भाड्यापोटीसुद्धा आपण जवळजवळ 10 ते 15 लाखाचं उत्पन्न, म्हणजे एकूण बाजार समितीला अंदाजे जवळपास 50 लाखाचं उत्पन्न या प्रक्रियेमधून मिळालेलं आहे. मार्केट कमिटीला आर्थिक उत्पन्न मिळालं आणि ते कायमस्वरूपी झालं. हो, पण याच्यात व्यापाऱ्यांचा फायदा काय झाला सर? सर व्यापाऱ्यांना सुद्धा इथून पुढे कायदेशीर 29 वर्षाचे करारनामे अधिकृत भेटले. तर व्यापाऱ्यांना देखील आत्ता जे अधिकृत करारनामे झाल्यामुळे, नोंदणीकृत करारनामे झाल्यामुळे ते सुरक्षित झाले. मेन म्हणजे त्यांना जर त्याच्यावर त्या करारनाम्याद्वारे बँका वगैरे त्यांना लोन बी देऊ शकतात व्यवसायासाठी. आतापर्यंत त्यांना लोन मिळत नव्हतं. आतापर्यंत त्यांना लोन मिळत नव्हतं करारनामे नसल्यामुळे, पण आता त्यांना लोन सुद्धा बँका देऊ शकतात करारनाम्याच्या आधारावर. हा एक त्यांचा सर्वात मोठा बेनिफिट झालेला आहे. थोडंसं या विषयावर महत्त्वाची गोष्ट बोलायची वाटते, कारण हा तेवढाच नियम महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची मालमत्ता भाड्याने घ्या, जोपर्यंत तुमची ॲग्रीमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही बँक, नॅशनल बँक तुम्हाला त्यावर कर्ज देत नाही. हीच बाब 1998 पासून ते 2021पर्यंत गाळेधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि संकटमय होती. मला अशी माहिती मिळाली सर की हे संपूर्ण प्रक्रिया करण्याच्या आधी प्रशासक जे मंडळ होतं, दिलीपभाऊ वाघ, रणजित पाटील सर, चंद्रकांत धनवडे, त्यासोबतची त्यांची सगळी स्नेही यांनी सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित बोलवलं आणि त्यांना या बाबी सगळ्या सांगितल्या आणि सांगितल्यानंतर त्यांच्या नियमअटीसुद्धा सर्व सांगितल्या. माझ्या माहितीनुसार अजून जर आमचं म्हणणं तुम्हाला काही खोटं वाटत असेल तर तुम्ही अधिकृत तुमच्या विधी तज्ज्ञांचा किंवा वकिलांचा सल्ला घ्या, त्यांना बोलवा आणि असे दोघं विधी तज्ज्ञ एकत्र बसून हा विषय झालेला आहे. हे कितपत करायचं? नाही, या बाबतीत करारनाम्यांच्या बाबतीत आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच सदरच्या करारनाम्याची प्रक्रिया चालू केलेली होती आणि त्यांच्या पूर्ण विश्वासात घेऊन किंवा विधी तज्ज्ञांचा आमच्या किंवा त्यांच्या विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ही प्रक्रिया आम्ही पूर्णत्वास नेलेली आहे.
मग हा जो सध्या सोशल मीडियावरती दिलीप भाऊ यांच्यावरती चिखलफेक होते, प्रशासक मंडळात चिखलफेक होते, पर्यायाने तुमच्या प्रशासक चिखलफेक होते, आदरणीय जागृती मंचचे जे अध्यक्ष आहेत शिवराम पाटील साहेब त्यांच्यापर्यंत सुद्धा हे चुकीच्या काही माहिती पोहोचवण्यात आल्या. तर याचं म्हणजे हे काय येतं नेमकं, याचं महत्त्व काय की आम्ही आलो म्हणून तेव्हा दुकानाची गाळे उघडली असं सांगण्यात आलं. नेमकं ही काय बाब आहे? ही बाब पूर्णपणे चुकीची आणि गैरसमजातून झालेली असेल असं मला वाटतं. कारण आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 90% लोकांचे करारनामे बी झालेले आहे. जे 4-5 लोक होते तेव्हा या करारनाम्याच्या विरोधात आम्ही ज्या नोटीस दिल्या होत्या वकिलांमार्फत त्याच्या विरोधात त्यांनी पाचोरा कोर्टात त्यांनी अपील दाखल केलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही विधी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन सदरचे गाळे सील करण्याची कार्यवाही केलेली होती. परंतु सदर जे गाळेधारक होते यांनी व आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी सकाळचं येऊन व आम्ही सदरची जे अपील दाखल केलेले आहे ते अपील व आम्ही गैरसमजातून दाखल केलं होतं. परंतु ते अपील आता आम्ही माघार घेतो आहे. तरी व आमचे गाळे उघडून देण्यात आणि आम्हाला बी त्यांच्यापूर्वी सहानुभूती होती. म्हणजे सर्वांना प्रशासकीय मंडळाला पाहुणा मुख्य प्रशासक वगैरे इतर प्रशासकीय मंडळांना बी सुद्धा सर्वांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती आणि त्या सहानुभूतीपोटीच आपण त्यांनी देखील त्यांचे अपील मागे घेऊ असे त्यांच्या वकिलांमार्फत आणि त्यांनी स्वतः बी आपल्याकडे लेखी स्वरूपात दिलं अपील मागे घेत आहे आम्ही. आणि त्यामुळे त्यांचे गाळेसुद्धा आपण दसऱ्याच्या दिवशी सर्वांना ओपन केलेले आहेत आणि ते जे गाळेधारक आहेत ते सुद्धा आता करारनामे करून घेण्यास तयार झालेले आहेत. आणि एक मला विशेष म्हणजे सर्वांना सांगायचं आहे व कोरोना कालावधीमुळे 2 वर्षापासून बऱ्याच व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प होते. तर याबाबत सुद्धा प्रशासक मंडळाने व चांगला निर्णय घेतला व आपण त्यांना टप्प्याटप्प्याने भाडे त्यांचे वसूल करून तर त्या दृष्टीने देखील आम्ही नियोजन केलं आणि कोणालाही जबरदस्तीने सक्ती न करता भाडे आम्ही टप्प्याटप्प्यानेच वसूल करतोय. ही भूमिका आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव होते बी बोर्डे साहेब यांनी मांडलेली आहे. आदरणीय शिवराम पाटील साहेब जे जागृती विचारमंचच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर काम करतात, एक चांगले अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. माझे देखील त्यांच्याशी चांगल्या प्रकारचे 2 ते 3 वेळा संबंध आलेले आहेत. परंतु मी या न्यूजच्या माध्यमातून शिवराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपण एकदा पुन्हा या आणि खरोखर काय वस्तुस्थिती होती आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने सादरीकरण करण्यात आलं. कारण जो भुरटा आहे पाचोरा शहरातला की ज्याचं स्वतःचं उत्पन्नाचं 1 रुपयाचं साधन नाही, स्वतःला समाजसेवक म्हणतो आणि दुसरीच बाजू जर सांगायची म्हटली तर ज्याच्याजवळ शून्यसुद्धा काडी मात्र बुद्धिमत्ता नाही अशा माणसाचे आपण बोलण्यात नका येऊ ही माझी या ध्येयनिश्च्या मार्फत विनंती आहे. आपण या संदर्भात अधिकृत जे विधितज्ञ आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे ॲडव्होकेट बाप्पू सैंदाने उर्फ शांतीलाल सैंदाने आणि ज्यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने पाचोरा कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती ते ॲडव्होकेट देशपांडे साहेब या दोघांकडे आपण निश्चितच जाऊन त्यांची अधिकृत माहिती घेणार आहोत. धन्यवाद सचिव साहेब आपण माहिती दिल्याबद्दल. आपल्यासोबत आहेत पाचोरा शहरातील विधितज्ञ आणि पाचोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट शांतीलाल भाऊ सैंदाने साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांचा कॉपरेटिव्हच्या संदर्भात गाढा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांना पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिकृत विधितज्ञ म्हणून त्या कमिटीवर घेतलेलं आहे. आपण थेट डायरेक्ट विषयात हात घालूया. बाप्पू साहेब, नेमकं ह्या गाळ्यांची जो विषय होता सचिव साहेबांनी सांगितलं 1998 पासून तर 2001 पर्यंत ही गाळे नियमित नव्हती, त्यांच्या तरतुदी नव्हत्या, त्यांचे कोणतेही करार नव्हते आणि याचा परिणाम तर असा होता की हे सगळे तात्काळ उभे होते सगळे. म्हणजे केव्हा यांच्या डोक्यावरती छत्र खाऊ जाईल याचा भरोसा न होता. शिवाय दुसरी बाजू जर आपण अशी म्हटली की कर्ज काढण्यासाठी प्रॉपर्टी लागते आणि प्रॉपर्टीसाठी कर्जदाराला जो मालमत्ता लागते तर हे स्वतः असंही म्हणू शकत नव्हते की ही मालमत्ता आमची. तर नेमकी काय ॲक्च्युअली भूमिका काय होती कृषी उत्पन्न बाजार समिती? बाजार समितीने त्यांना ऑक्शनद्वारे हे जे गाळे होते ते भाड्याने दिलेले होते. तात्कालिक मंडळ जे होतं बाजार समितीचं यांच्या काही तांत्रिक चुकीमुळे वगैरे
ते करारनामे काही करून घेतलेले नव्हते, त्यामुळे त्यांचं पोझिशनही इल्लिगल दिसत होतं. ते इल्लिगल पोझिशन असल्यामुळे बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना किंवा जे गाडेधारक होते यांना कुठल्याही प्रकारचं कर्ज वगैरे घेता येत नव्हतं आणि त्या सगळ्या कायदेशीर बाबीच्या अडचणी त्यांना सुद्धा येत होत्या. आणि या बाबतीत शासनाने देखील ऑडिटमध्ये इन्स्पेक्शनमध्ये एक शक काढलेला होता आणि त्याचं पूर्तता करण्यासाठी शासनाचं देखील पत्र बाजार समितीला प्राप्त झालेले होते आणि ते कंप्लीट करण्यासाठी बाजार समितीने निर्णय घेतला प्रशासक मंडळाने आणि त्यानुसार ठराव करून शासनाकडे पाठवून तसं पणन संचालक जे जे काही कॉम्पिटंट अथॉरिटीज आहेत त्यांच्या मंजुरी घेतल्या आणि त्यानुसार बाजार समिती पुढची प्रक्रिया सुरू केली आणि त्या प्रक्रियेनुसार मग आम्ही लिगली कायदेशीर या त्यांना भाडे करारनामे करून द्या, भाडे व्यवस्थित रेग्युलर भरा, आम्ही 30 वर्षाचे करार शासनाकडे मान्यता घेऊन तुम्हाला करून देतो म्हणून त्यांना प्रोटेक्शनसुद्धा आपण गाडे धारकांना दिल्या आणि तशा प्रकारच्या नोटिसेस दिल्या. त्यानुसार बऱ्याचशा जवळपास 95% गाडेधारकांनी करारनामे करून दिलेले आहेत. 2-4-5 लोकांना काहीतरी गैरसमज झाला आणि त्यांनी बाजार समितीच्या विरोधात मेहरबान न्यायालयात काही दावे देखील दाखल केले. परंतु नंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली की त्यांचाच तो फायदा होतोय म्हणून बाजार दसऱ्याच्या दिवशी प्रशासकांनी आम्ही त्यांना बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्यांचं देखील बाब लक्षात आलं आणि त्यानुसार त्यांनी देखील करारनामे करून घेण्याचे कबूल केलं आणि त्यानुसार त्यांनी लेखी करून दिले. त्यानुसार बाकीच्यांनी पैसे भरलेत आणि त्यांना भाड्यात देखील काही सवलती, कोरोना काळ होता त्यामुळे त्यांच्या देखील अडचणी येतात, या सवलती दिल्यात आणि प्रशासक मंडळाने मी आणि माझे सहकारी वकील जे देशपांडे आम्ही दोघे मिळून ठरवून त्यांना गाडे खोडण्यासाठी परवानगी दिली आणि तशा प्रकारे त्यांनी ते मान्य केलं आणि त्यानुसार त्यांनी ते व्यवसाय सुरू केला. आणि दसऱ्याचा दिवस होता, शुभ मुहूर्त होता, व्यापाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचे उद्योग व्यवसायाचं नुकसान होणे पूजा करतात आणि त्या दृष्टीने आम्ही तो निर्णय घेतला आणि मुख्य प्रशासक दिलीप भाऊ यांनी देखील त्याला होकार दिला आणि या सगळ्याच्या संमतीने आम्ही त्यांचा गाळा खोलून दिला. बापू साहेब, ह्या जो सकाळी दसऱ्याच्या दिवशी जो कार्यक्रम झाला सकाळी साधारणतः किती वाजता झाला हा विषय तुमचा? हा साधारणपणे 9 ते 11च्या दरम्यान, 9 ते 11च्या दरम्यान आणि सगळे व्यापारी आले होते. ते सुद्धा त्यांनी स्वतःहून कबूल केले, आम्ही सुद्धा मिटवायला आलो, आम्हाला रेग्युलर करून द्या. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद त्यांच्यात नव्हता आणि त्यांनी सुद्धा केला नाही. आणि कोर्टामध्ये जे गेले ते विड्रॉ करणार आहेत, त्यांनी कबूल केले, तसं लिहून दिले आणि ते दावे काढून घेणार. मेहरबान कोर्टाने की त्यावर काही प्रक्रिया आदेश? मेहरबान कोर्टाने दाव्यांमध्ये कोणताही आदेश केला नाही, कारण न्यायालयाचं काम असतं सगळे कायदेशीर बाबी तपासल्यानंतर ते पुढचे भूमिका घेतात, स्टे देतात. आणि ज्या वेळेला हे त्यांचं देखील लक्षात आलं आणि त्यावेळेला त्यांचं देखील त्याच्यामुळे फायदा झाला. त्यांना 30 वर्षाचे करार करून मिळाले म्हणजे भविष्यात हक्काचे. आणि भविष्यामध्ये आता आपण जळगाव मार्केटचं पाहतोय, नगरपालिका शासनाचे पण हायकोर्ट सुद्धा एंटरटेन करत नाही, गाडे खाली करण्याचे आदेश आहेत. हे महत्वाची जळगावची परिस्थिती. तर पाचोरा एकमेव असं आहे की आपण बाजार समिती म्हणा, मी नगरपालिकेत काम केलं, नगरपालिकेने देखील आपण 30 वर्षाचे केल्यामुळे त्यांना ते प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे आज व्यवसाय उद्योग आपला कुठल्याही अडचणी विना, कुठलाही त्यांना त्रास न होता त्याच करतात. कोणतीच भीती नाही, कोणतीच त्यांना भीती नाही आणि त्यांचा देखील त्याच्यात फायदा झाला, त्यामुळे ते सुद्धा खुश आहेत आणि त्यांनी ते करून दिलेले आहे. 1:30 वाजेच्या नंतर जो कार्यक्रम झाला, 1 ते 1:30च्या दरम्यान नंतर जागृती विकास मंचचे शिवराम पाटील साहेब इथं आले आणि मग त्याच्यासोबत ते जे लोक होते काय ते त्यांचं नाव घेणं मला चॅनल योग्य वाटत नाही, म्हणजे काही मग त्यांच्यामुळे गाळे मिळाले व ताब्यात व्यापाऱ्यांना. हे बघा, कोणी बाहेर काय श्रेय घेत असेल त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्यांच्यामुळे हे झालं, आमच्यामुळे आंदोलनाला आलं हे म्हणणं एकदम चुकीचं आहे. मी आणि देशपांडे वकील आम्ही दोघे प्रतिपक्षाने हे सुद्धा आहे. जे मी सांगितली वस्तुस्थिती आहे फक्त. ह्या कायदेशीर बाजू ह्या होत्या, या कायदेशीर बाजू ह्या होतात. भूतकाळ असा होता, भूतकाळ असा होता आणि भविष्य असं आहे त्यांचं आता. ओके. आणि या बाबतीत शासनाने सगळे मंजुरी दिलेलं आहे आणि जर कोणाला शक असेल तर बाजार समितीचं केव्हाही त्यांनी यायचं, दप्तर तपासणी करून घ्यायची. माझं ते आव्हान आहे त्यांना सगळ्यांना की शासनाच्या कशा मंजुरी आहेत, तर करारनामे कसे करून घेतलेले आहेत, ठराव कसे केलेले आहेत,
त्यात बाजार व्यापाऱ्यांचा आणि बाजार समितीचा कसा फायदा आहे दोघांचाही, म्हणजे नुकसान बाजार समितीचे नाही आणि जे गाळेधारक आहेत बिचारे व्यवसाय करतात पोटापाण्यासाठी त्यांचं देखील काही नुकसान नाही, अशा प्रकारची भूमिका बाजार समितीने घेतली आणि त्यानुसार आम्ही ते सगळं करून दिलेले. मी आणि देशपांडे वकील जे आहेत त्यांचे आम्ही फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली की जेणेकरून भविष्यात व्यापाऱ्यांनाही त्रास नको आणि बाजार समितीला त्रास नको. आणि त्यामुळे काय झालं, पुन्हा बाजार समितीचं भाडं येणं बाकी होतं तेही रेग्युलर होऊन गेलं. आता यापुढे जो व्यापारी आहे त्याला सुद्धा आपलं थकीत भाडं यावं आणि एकदम भाडं भरावं लागेल, ती देखील त्याला अडचण नाही. तर मला तर असं खात्री आता की यापुढे प्रत्येक जो गाडेधारक आहे हा रेग्युलर आणि नियमित भाडं भरेल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद सर. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या गाळे प्रकरणी आता आपल्यासोबत आहेत गाळ्याधारकांचे अधिकृत विधितज्ञ ॲडव्होकेट सचिन देशपांडे. देशपांडे साहेब, जवळजवळ हे प्रकरण आपल्याला पूर्ण माहिती आहे. अगदी 1998 पासून तर 2001 म्हणजे आतापर्यंत अगदी 8-10 दिवसापर्यंत हे जेवढे गाळेधारक होते यांची दुपटी नाव होती. कोणत्याही प्रकारचे कागदपत्र किंवा करार किंवा ॲग्रीमेंट काहीच नव्हते. ते कितपत सत्य काय होतं? तुम्ही स्वतः रिट याचिका दाखल केली होती मेहरबान न्यायालयात किंवा तुम्ही बऱ्याचशा वेळेस व्यापाऱ्यांच्या सोबत प्रशासकांच्या सोबत ज्या मिटिंगा झाल्या त्यात तुम्ही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विधितज्ञ म्हणून तुम्ही यात सहभागी होते. नेमकं वस्तुस्थिती काय? यामध्ये सुरुवातीला या सर्व 10 व्यापाऱ्यांना गाळेधारकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विधितज्ञांच्या नोटिसा आल्या, तसंच याच्या सचिवांच्याही नोटीस आल्या. गाळे तुमचे बेकायदेशीर आहेत, बेकायदेशीरित्या तुम्ही ताफा घेतलेला आहे, अशा याच्या त्यांना नोटीस आल्या. त्यानंतर ते सर्व गाळेधारक माझ्याकडे आले. त्यानंतर मी सर्व कागदपत्रांची छाननी केली, पाहिलं आणि कोर्टामध्ये आपण सर्व भाडे भरू आणि करारनामे आपण मार्केट कमिटीकडनं करून घेऊ. सुरुवातीला आम्ही मार्केट कमिटीला अप्रोच झालो. मार्केट कमिटीने आम्हाला करारनामे करून द्यावे अशा आशयाचे आम्ही त्यांना पत्रही दिलं होतं. परंतु काही गाळेधारकांचे भाडे थकीत होते, त्यामुळे हा विषय पेंडिंग पडला होता. म्हणून आम्ही न्यायालयामध्ये सर्व गाळेधारकांच्या वतीने दावे दाखल केले. त्यानंतर तात्काळ सचिवांना नोटीस निघाली, मेहरबान कोर्टाने नोटीस काढली सर्व दाव्यांमध्ये आणि नोटीस काढल्यानंतर आमची आणि सचिव साहेबांची मार्केट कमिटीच्या चर्चा झाली की यातनं काही तोडगा काढता येईल का. त्यानंतर प्रशासक आणि सचिव यांनी बसून यामध्ये आपसामध्ये कसं करता येईल आणि करारनामे करून द्यायला आम्ही तयार आहोत. साहेब आता एक महत्त्वाचा शब्द तुमच्या तोडून निघाला, याच्यात काही तोडगा काढता येईल का? म्हणजे तोडता काही तो आर्थिक देवाणघेवाणीचा तोडगा होता? नाही, आर्थिक देवाणघेवाणीचा तोडगा नाही. मग नेमकं करारनामे करण्यासाठी कोर्टात केस दिलेली होती हा, तर तुम्ही कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर ती चालवायला पाहिजे होती. आता तोडगा शब्द आल्यामुळे काय काही बुरटे त्याचा गैरफायदा करू चुकीचा अर्थ लावू शकता. नाही, तोडगा हा विषय याच्यासाठी घेतला की यांचे भाडे थकीत होते 3 वर्षाचे 2 वर्षाचे. ते कोरोना काळामध्ये दुकानं बंद असल्यामुळे, शॉप्स बंद असल्यामुळे, कॉम्प्युटरचे दुकानं आहेत, त्यामुळे उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे भाडे थकीत होते आणि ते भाडे भरण्याला सुद्धा यांना मुदत हवी होती. आणि करारनाम्याची जी रक्कम आहे ती देखील यांना भरायला आजच शक्य नव्हतं. या गोष्टी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी मुदत हवी होती आणि ती मुदत मिळण्यासाठी आम्हाला वेळ हवा होता. जेव्हा तुम्ही प्रशासकीय मंडळ आणि तुमचे मित्र विधितज्ञ आणि अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत वकील शांतीलाल सैंदाणे हे जेव्हा एकत्र तुम्ही बसले तर त्यावेळेस निश्चित या गोष्टी तुमच्या लक्षात आला का की व्यापाऱ्यांची खरोखर परिस्थिती गांभीर्याची होती, खरोखर यांचे करार नव्हते आजपर्यंत, यांच्या नावावर हक्काचे असे कोर्टात आपलं बँकेतून कर्ज घेतील अशी कोणतीच कागदपत्र यांच्याजवळ नव्हती, हे तेवढं निश्चित होतं? या लोकांना पूर्वीच्या संचालक मंडळाने 2010-11 मध्ये ज्यावेळेस या लोकांनी लिलावामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली, गाळे ताब्यात देतानाच तत्कालीन संचालक मंडळाने म्हणा किंवा त्यावेळेचे जे मुख्य संचालक अध्यक्ष होते त्यांनी हे करारनामे करून देणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु त्यांनी दप्तर दिरंगाईमुळे म्हणा किंवा काही कारणाने म्हणा ही संपूर्ण प्रक्रिया लांबवून ठेवली आणि त्यामुळे ही करारनामे नसल्यामुळे प्रशासकांनी त्यांना, सचिवांनी नोटिसा त्यांना दिलेल्या आहेत.
म्हणजे या प्रशासक मंडळाला बसल्यानंतर जेव्हा या व्यापाऱ्यांना नोटिसा मिळाल्या तर त्या तुम्ही स्वतः अभ्यासल्या हो. विधी तज्ज्ञ म्हणून, बरोबर म्हणून त्याच्यात तुम्हाला त्रुट्या लक्षात आल्या, बरोबर म्हणून तुम्ही ह्या तडजोडीचा मार्ग स्वीकारला बरोबर की बा व्यापाऱ्यांचे नुकसान व्हायला नको आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा काहीतरी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे, कारण जेणेकरून प्रत्येक वेळेस त्यांना ते अडचणी येतात दरवर्षी दर प्रशासन, ते व्हायला नको. आम्ही न्यायालयात गेल्यामुळे या सर्व गाळेधारकांचा एक फायदा झाला की यापुढे त्यांना 29 वर्षाचा करारनामा सचिव आणि प्रशासक हे करून देणार आहे. तो त्यांच्या फायद्याचा आहे. तो त्यांच्या फायद्याचा आणि जो 29 वर्षाचा करारनामा आहे तो अधिकृत एका वरच्यावर कागदाचा नाही, तो अधिकृत करारनामा राहील आणि त्यांना भाडे भरायला देखील मुदत मिळाली आहे. त्यामुळे आता साहेबांनी सांगितलं की रीतसर पणन संघटनेला जुलैमध्ये मान्यता दिलेली आहे, त्या नियम अटींच्या आधी सुद्धा त्यांनी राहून यांनी करार करायला पाहिजे असं सांगितलंय. तर ते सर्व पणन संघाचे कागदपत्र तुम्ही बघितलेत का? बघितले म्हणजे यांचं म्हणणं सगळं योग्य. आता यांना 29 वर्षाची रीतसर करारनामे करून द्यायला मार्केट कमिटी तयार आहे आणि मार्केट कमिटीने करारनामे करून दिल्यानंतर गाळेधारक जे आहेत ते अधिकृत मालक होणार आहेत. त्यामुळे गाळेधारकांचा एक प्रकारे फायदाच झाला आहे. म्हणजे आता जे भूतकाळात जे झालं ते आता वर्तमानामध्ये त्यांना कोणती भीती नाही, कोणताही त्रास भविष्यातही त्यांना 29 वर्ष कोणताच त्रास नाही. धन्यवाद. जे मार्केट कमिटीचे गाळे आहेत त्या गाळेधारकांपैकी एक मालक आपल्यासोबत आहेत, नितीन पाटील. नितीन पाटील साहेब, आपले नेमके किती गाळे आहेत या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये? माझ्या नावे टोटल 2 गाळे आणि पत्नीच्या नावे 2 गाळ्याचे एकूण 4 गाळे माझे या मार्केट कमिटीमध्ये आहेत. हे तुम्ही अधिकाऱ्यांना सांगताय? हो. पण मार्केट कमिटी असं म्हणते की 1998 पासून जे गाळे यांनी घेतलेले आहेत त्या त्यांच्या अधिकृत आजही त्यांच्या नावावर नव्हते, करार नव्हता. हे कितपत बाब सत्य? हे अगदी सत्य आहे. आम्ही 2010-11ला वरचे गाळे जे होते सी टाईपमधले ते आम्ही ऑप्शनमध्ये निलावात घेतलेले होते आणि त्यावेळेचे जे संचालक मंडळ किंवा कोण असेल त्यांनी आम्हाला करारनामे करून देणं क्रमप्राप्त होतं. आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं होतं, सूचना दिल्या होत्या, परंतु त्यांनी वेळ काढूपणा केला. आम्हाला तर कराराशिवाय पर्यायच नाही, कारण कुठलीही मान्यता घ्यायची म्हणली तर आम्हाला अगोदर करार लागतो. कर्ज काढायचं म्हटलं तर करार लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी करार हा अत्यावश्यक आहे. ही बाबा मला कळलेली होती पण ती होत नव्हती. मग जेव्हा हे प्रशासक मंडळ या ठिकाणी बसलं, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट अभय पाटील, शिवाजी पाटील, युवराज पाटील, चंद्रकांत झाडे, रणजित पाटील, अनिल महाजन, हे संपूर्ण जेव्हा प्रशासक हे महाआघाडीचं या ठिकाणी बसलं, त्यांनी तुमच्याकडे जो प्रस्ताव ठेवला की हे गाळे तुम्ही अधिकृत करारनाम्याने करून घ्या, तर हे तेवढं खरं आहे का, सत्य आहे का? हो, आम्हाला करारनाम्यांचा प्रस्ताव हा वकिलामार्फत मार्केट कमिटीचे कायदेशीर वकील त्यांच्यामार्फत नोटीस आल्या होत्या की करारनामे करून घ्यावेत. मग त्याला आम्ही खुलासा म्हणून वैयक्तिक आणि सार्वजनिक म्हणजे सर्वजण मिळून मार्केट कमिटीला येऊन प्रत्यक्ष भेटलोही, अर्जही दिला आणि करारनाम्यांसाठी काय काय पूर्तता करावी लागेल त्याचा आम्हाला एक आराखडा किंवा जो प्रस्ताव आहे तो द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला तोंडी काही सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार मग आम्ही वाट बघितली, पण त्याच्यात थोडीशी दिरंगाई आमच्याकडूनही झाली आणि मग थोडंसं त्या गोष्टीला चुकीचं वळण लागलं. चुकीचं वळण लागण्यापेक्षा आमच्या माहितीनुसार तुम्ही सुद्धा तुमच्या विधी तज्ज्ञ देशपांडे वकील साहेबांचा एक सल्ला घेतला आणि त्या सल्ल्यानुसार देशपांडे साहेबांनी हे करार योग्य होते का अयोग्य होते? नाही, आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला सगळ्यात पहिले ती समज दिली की करारनामे करणे तुम्हाला क्रमप्राप्त आहे आणि ते तुम्ही करून घ्यावेत. परंतु आमच्यामध्येच गैरसमज असा होता की कदाचित आपल्याला इथून पूर्ण कालावधीचे करार मिळणार नाहीत, म्हणजे उर्वरित फक्त 17-18 वर्षाचेच मिळतील आणि आज रोजी आमच्याकडे काही कोरोना कालावधीमधलं जे भाडं थकीत होतं ते आजच आपल्याला भरावं लागतं का काय, आणि इकडून सगळी रक्कम बघतात आणि कोरोनाचा कालावधी बघता आम्हाला आर्थिक ती गोष्ट परवडण्यासारखी नव्हती आणि हा आम्ही आमच्याशी बातचीत न करता आमचा गैरसमज झाला आमचा स्वतःचा आणि त्या गैरसमजापोटी मग आम्ही सगळे एकत्र येऊन मेहरबान न्यायालयात गेलो. परंतु न्यायालयाची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे सर,
की एकदा त्या गोष्टीला आम्हाला तिथून काही हे मिळाला नाही, स्टे मिळाला नाही आणि ती लॉंग प्रोसिजर चालते. आणि एक व्यापारी म्हणून आमच्या तरी दृष्टिकोनातून आम्हाला वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया एवढे काळ झेलणं चुकीचं आहे. म्हणून आमचे वकील सचिन देशपांडे दादा आणि मार्केट कमिटीचे वकील सैंदानी बापू यांनी आमच्यात सलोखा निर्माण करायचा आणि आमच्यातला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ यांनी आणि सचिव साहेब यांनी पण एक भूमिका पार पाडली आणि आमच्यात 2-3 मिटिंगा करून आम्हाला व्यवस्थित सांगितलं की तुमच्या हे किती फायद्याचं आहे आणि भविष्यात तुम्हाला 29 वर्षाचे करार करून मिळत आहेत, तर मग तुम्हाला तुमच्या फायद्याची गोष्टसाठीच आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आहे. त्यामुळे तुम्ही ही न्यायालयीन प्रक्रिया कशाला लांबवतात बुवा, आणि त्या गोष्टीतून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तसं आम्ही आमचे जे न्यायालयीन खटले होते ते मागे घेण्यासाठी लिहून दिलं. ही गोष्ट कधीची तुमची? ही गोष्ट दसऱ्याच्या दिवशी म्हणजे साधारणतः 15 तारखेला आहे. बरं, दसऱ्याच्या दिवशी 15 तारखेला जेव्हा हा विषय झाला, साधारणतः किती वाजेची वेळ होती सर्व? साधारणतः 9 ते 11च्या दरम्यान हा सगळा इथे बैठक झाली. आमच्या पहिले दोघी वकील साहेब इथे आले, प्रशासक साहेब, काही सचिव साहेब यांच्या बैठका झाल्या. आम्हाला बोलवलं, आम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर त्यांनी सांगितल्या आणि पुढच्या काही बाबी पण सांगितल्या. त्यांच्या अनुभवानुसार, आमच्यापेक्षा त्यांचा अनुभव जो आहे याच्यातला, त्याच्यानुसार त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की या सगळ्या बाबी तुमच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत, तुम्ही आज रोजी करून घ्या, मालक बना. म्हणजे मग 11 वाजता तुमचा विषय जो समाप्त झालेला होता. मग तुमच्या गाळ्यात केव्हा फोडण्यात आले? मध्ये 11:15 ते 11:30 म्हणजे या दरम्यान 11:30-12च्या दरम्यान, म्हणजे 11:30-12च्या दरम्यान. यस, लगेच. कोणताच वादविवाद नाही, तक्रारी नाही, कुठलाच नाही. या दरम्यान फक्त आमच्या हिताचं एक गोष्ट झाली की जे गाळे त्यांची जी प्रोसिजर होते मार्केट कमिटीची, त्या प्रोसिजरनी त्यांनी जे बंद केले होते, मग आम्ही आमच्याकडून काही तयारी दर्शवली की आम्ही दावे वगैरे मागे घेतो आणि करारनामे करून देतो आणि वाढीव जी डिपॉझिट आहे ती आम्ही भरतो आणि करारनामे करून घेतो. असा आमच्या सलोखा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि आमचा सणाचा दिवस आणि हे महत्त्वात घेता मुख्य प्रशासक भाऊसो दिलीप वाघ आणि सचिव साहेब यांनी तात्काळ आमचे गाळे ओपन करून दिले आणि त्या दिवशी आमची पूजा करू शकलो. हे महत्त्वाचं. धन्यवाद. आपण थोड्या वेळापूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे गाळे धारक आहेत ते नितीन पाटील आणि त्यांच्या सौ, या दोघं मिळून त्यांचे 4 गाळे आहेत. तर त्या संदर्भात नितीन पाटील यांनी आपली मुलाखत दिली होती. आता आपल्यासोबत जे गाळेधारक आहेत ते त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. सर, आपलं नाव काय? मी डॉक्टर पंकज हरणे. माझ्याकडे 3 गाळे, 8, 9, 10, 11. डॉक्टर पंकज हरणे म्हणजे पंचकर्मच्या संदर्भामध्ये पाचोरा परिसरातलं एक नावाजलेलं नाव आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची वैद्यकीय सेवा असल्यामुळे आजही अगदी सकाळी 4:30 वाजेपासून त्यांच्याकडे रुग्णांची गर्दी असते. आताच हरणे साहेबांनी सांगितले की आपल्याकडे त्यांच्या ताब्यात 3 गाळे होते. तर आपल्याला सचिव साहेबांनी मुलाखतीत सांगितलं होतं की जेवढेही गाळेधारक होते त्यांना 1998 पासून आपण गाळे लिलावाद्वारे दिलेले होते, परंतु त्यांचा करार नव्हता. तर ही संदर्भातली तुम्हाला कल्पना होती का डॉक्टर साहेब? करार आमचा झालेला नव्हता, पण त्या संदर्भात आम्ही वारंवार सचिव साहेबांना विनंती केलेली होती की आम्ही करार करायला तयार आहोत, डिपॉझिट द्यायला पण तयार आहोत, तर आमचं करार त्वरित करून द्यावा, पण ते वर्षानुवर्ष पुढे जात होतं. आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की आम्ही करार करायला तयार होतो, आम्ही विनंती देखील केली, पण परिस्थिती अशी होती की सत्ता बदलत गेली, दुसऱ्या बाजूला सचिव बदलत गेले आणि अशा परिस्थितीमध्ये 1998 पासून हे संपूर्ण चालढकलपणा चालत होता. आणि अशा वेळेस दिलीप भाऊ वाघ जेव्हा प्रशासकपदी बसले आणि दिलीप भाऊ वाघ यांचा गाळ्यांच्या संदर्भातला गाढा अभ्यास नगरपालिकेच्या बाबतीत आहे हे आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आतासुद्धा दिलीप भाऊ वाघ जेव्हा प्रशासकपदी बसले
आणि त्यांनी जो अभ्यास बघितला, वेळोवेळी आलेले प्रशासक मंडळावरती ऑडिट रिपोर्टचे शेरे बघितले की बा तुम्ही हे गाळेधारकांच्या अगोदर तुम्ही करार करा, तर दिलीप भाऊनी ते पाऊल उचललं. आणि ते पाऊल उचलल्यानंतर तुमच्याशी लेखी का तोंडी संपर्क साधला मार्केट कमिटीने? आमच्याशी पहिल्यांदा तर लेखीसुद्धा संपर्क साधला आणि पर्सनल भेटायला सुद्धा बोलवलं आणि तोंडी त्यांनी सगळी आम्हाला माहिती सांगितली की अशा अशा पद्धतीने आपण हे करूया, असं झालेलं. तर सर, हे जे करत असताना अशा कोणत्या कायदेशीर अडचणी वगैरे तुम्हाला वाटल्या का किंवा चुकीच्या वाटल्या का? नाही, विषय तो होताच करारनाम्याचा, पण आमच्या इतरही अडचणी होत्या. म्हणजे संबंधित गाळ असा जो प्रॉब्लेम, म्हणजे ते गाळा पावसाळ्यामध्ये गळतो किंवा ते व्यवस्थित जिना वगैरे व्यवस्थित नाही आहे, त्यानंतर पावसाळ्यात तर जास्तच प्रॉब्लेम होतात आणि पार्किंगचा प्रॉब्लेम, ह्या समस्या होत्या. त्यामुळे ते वाढत गेलं ते, असं मला वाटतं. म्हणजे ज्या सुविधा पाहिजे प्रशासनाच्या वतीने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्या मिळत नव्हत्या, ह्या त्यांच्या तक्रारी होत्या आणि त्या सध्या जाणून घेतल्या. त्यानंतर जो करार झाला सर, आता डायरेक्ट आजपासून म्हणजे या तुमच्या या 2-4 दिवसात जो असेल त्या दिवसाचा तब्बल 29 वर्षाचा तुम्हाला करार मिळालेला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? नाही, ते जर का ते कायद्यात असेल तर ते योग्यच आहे, आम्हाला त्या बाबतीत काही म्हणायचं नाही. पण आम्हाला आता असं म्हणायचं की कुठल्याही परिस्थितीत आमचा करारनामा आपण करून द्यावा. तरी आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमचा 25 तारखेपर्यंत तुमचा करारनामा करण्याचं होऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे का याची संपूर्ण रीतसर मान्यता आलेली आहे पणन संघाची वगैरे. म्हणजे आता करार करण्यामध्ये तुमचे जे तुम्ही अधिकृत वकील लावले होते सचिन देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ॲडव्होकेट शांतीलाल सैंदाने, या दोघे लोकांनी सांगितलं आणि मग भाऊंनी आम्हाला बोलून घेतलं. त्यांनी आमची पूर्ण तक्रार आमची ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अगोदर करार करा, तुमच्या सर्व अटी ज्या आहेत त्या तुमचे सर्व जे समस्या आहेत ते मी सोडवून देईन, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अशा पद्धतीने मग आम्ही विचार केला आणि भाऊंनी जे ते आम्ही 100% करार करण्यासाठी तयार असल्याचे सांगितलं. म्हणजे आता कोणता तुमचा वाद राहिलेला? आमचा आता आम्ही मागे घेतली आहे, केस मागे घेतली. आणि आता तुम्हाला 29 वर्षात तुमच्या अधिकृत नावाने गाळ मिळून जातील. दर वर्षाचं तुमचं जे काही नियम अटी जे आहेत त्या तुम्हाला सगळ्या मिळून जातील. म्हणजे आता कोणी तुम्हाला अस्थिर करणार नाही असं तुम्हाला आता कॉन्क्रीट झालं. हो, मला तेच म्हणायचं आहे की आमचं करारनामा झाला तर आम्हाला बरं असेल, कारण आमचा व्यवसाय आम्हाला करायचा आहे कुठल्याही अडचणीशिवाय, आणि त्यामुळे करार होणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. जे गाळेधारक आहेत त्यांच्यापैकी आत्ताच आपल्याला हरणे सरांनी सविस्तर माहिती दिली. आता अजून दुसरे जे गाळेधारक आहेत त्यांना आपण विचारूया. सर, आपलं नाव काय ना आपल्याकडे किती गाळे आहेत ताब्यामध्ये? माझं नाव डॉक्टर मंगेश रघुनाथ निंबाळे. माझ्याकडे 2 गाळे आहेत, सी टाईप वर्षामधला 1 आणि 2. डॉक्टर निंबाळे यांच्या संदर्भात सांगायचं तर एक पाचोरा परिसरात एक डेंटिस्ट म्हणून त्यांचं एक प्रसिद्ध असं नाव आहे आणि त्यामुळे त्यांना किती गरजेचा आहे तो गाळा हे आपल्यालाही माहिती. आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्यांच्याकडे येणारे जाणारे गर्दी असते. अशा या अथक परिश्रमानंतर डॉक्टर निंबाळे यांनी आपलं नाव लौकिक पाचोरा परिसरात केलेलं आहे. परंतु ह्या ज्या गाळ्यांच्या वादामध्ये यांचेसुद्धा 2 गाळे होते. वाद म्हणण्यापेक्षा आत्ताच आपल्याला हरणे सरांनी सांगितलं की त्यांना फक्त करार पाहिजे होता आणि तो करून मिळाला. तर तुम्हाला काय वाटतं डॉक्टर साहेब? मला तेच वाटतं की म्हणजे विनाकारण इतर काही वाद किंवा काही न होता, जसं मी मार्केट कमिटीकडनं डायरेक्ट 10 वर्षांपूर्वी गाळे घेतले, तर जो त्यावेळेसच व्हायला होता करार तर तो राहून गेला. तर त्याचे कारण ते मला माहीत नाही, पण त्यावेळेस तो राहून गेला. तर त्याच्यामुळे आज ह्या घडीला प्रॉब्लेम जावं लागलं. हां, त्या गोष्टींमुळे काही कारणांमुळे न्यायालयात जावं लागलं. पण मग प्रशासक किंवा त्यांच्याशी बोलून तो जो आहे वाद तर तो जास्त लांबणीवर न टाकता लवकरात लवकर तो निवडून घेतला. आणि आता दिलीप भाऊ म्हटलेत की म्हणजे 25 तारखेपर्यंत एक जवळपास ते होऊन जातील सगळे करार वगैरे, मग काही प्रॉब्लेम नाही, अडचण नाही राहणार.
आपल्याला माहिती आहे का, यासाठी शासनाचे अधिकृत म्हणजे जे काही पणन संघ आहे वगैरे यांच्या संपूर्ण मान्यता परवानग्या रीतसर आलेल्या आहेत आणि आता तुम्हाला रीतसर 29 वर्षाचे गाळे तुमच्या ताब्यात आजपासून मिळणार आहेत. अधिकृत तुम्ही त्याचे गाळे आणि भविष्यात तुम्हाला त्याच्यावरती काही कर्जही काढायची वेळ आली तर तुमच्या त्या कराराच्या आधारे तुम्ही कर्ज काढू शकाल. तर ही जी भूमिका तुम्हाला मुख्य प्रशासक माजी आमदार दिलीप भाऊ वाघ किंवा त्यांचे जे संपूर्ण प्रशासक मंडळ आहेत, ॲडव्होकेट अभय पाटील, शिवाजी पाटील, युवराज पाटील, चंद्रकांत दानोदे, अनिल महाजन, रणजित पाटील, या सर्वांनी जी भूमिका घेतली या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि करार वगैरे करून ते समजा कर्तव्य बजावत आहेत तर ती चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद. अशी होती ही पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातली वस्तुस्थिती. यामध्ये कायदेशीर बाबी काय होत्या, 1998 पासून कशा प्रकारे गोष्टी प्रलंबित होत्या, शासनाने विभागाने ज्या जे आक्षेप घेतलेले होते नोंदीनं त्या सर्व सचिव साहेबांनी सांगितल्या. यानंतर प्रशासक बसल्यानंतर दिलीप भाऊ वाघ यांनी जी भूमिका घेतली ती कितपत चांगली होती हे सर्व ॲडव्होकेट सैंदाने यांनी सांगितलं. त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब म्हणजे असं म्हणतात की वकिलाकडे गेल्यानंतर ते वाढवा करतात, परंतु ॲडव्होकेट देशपांडे साहेबांनी जेव्हा या ग्राहकांच्या बाजूने आपली बाजू मांडली तर एक स्पष्ट त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आहे, जर का मेहरबान न्यायालयाने त्या दिवशी स्टे देऊन दिला असता तर ही गाळे कायमस्वरूपी सील झाली असती जोपर्यंत मेहरबान न्यायालय तो स्टे उठवत नाही तोपर्यंत. म्हणजे हा किती नुकसान त्या ठिकाणी झालं असतं. मात्र देशपांडे साहेबांनी ह्या सर्व बाबी लक्षात आणून दिल्या आपल्या पक्षकारांच्या की बाबा आपण कुठेतरी बसून तडजोड काय नेमका तो विषय करून घेऊ आणि तुम्हाला करार करणं किती कटिबद्ध आहे, किती गरजेचं आहे हे सगळी बाजू त्यांनी मांडली. त्यामुळे हा सर्व विषय ठरला. आता आपण मेन विषयाकडे वळूया, तो म्हणजे शिवराम पाटील साहेब जे जागृती मंच आहेत ते यांनी पाचोऱ्यात आले. शिवराम पाटील साहेबांचा मी चांगला परिचय मला आहे, त्यांच्या मी बऱ्याचशा बाबी वाचतो ऐकतो, परंतु कधीकधी नाइलाजाने पितामह भीष्माला कौरवांच्या सोबत राहावं लागतं. तशी परिस्थिती शिवराम पाटील साहेबांची पाचोरा कृषी उत्पन्न गाळ्यांच्या बाबतीत झालेली आहे. शिवराम पाटील साहेब, मी तुम्हाला या ध्येय न्यूजच्या कॅमेऱ्याच्या समोर ओपन चॅलेंज करतो. ओपन, तुम्ही खरोखर एवढे अभ्यासक असाल, जिल्ह्याभरातून तुम्ही विविध लेख लिहितात, एक वेळा तुम्ही पाचोऱ्यात या, मी चॅलेंज करतो. जो भामटा तुम्हाला दिशाभूल करतोय ना त्याने किती शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे घेऊन खाल्लेले आहेत, त्याचं स्वतःचं उत्पन्नाचं साधन काय, एवढंच काय बांबरूच्या शेतकऱ्यांना दिशाभूल करून त्यांच्याकडून तुम्हाला मी रस्ता मिळवून देतो, पर्याय हायवेकडून हायवेच्या लोकांशी भांडतो, विशेष म्हणजे अशोका ग्रुपशी मी भांडतो, अशा दिशाभूल करून 4-4 हजार रुपये जमा केले. एवढंच काय आता सध्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मैत्रीच्या संदर्भामध्ये ठेवीदारांना जे पैसे मिळायचे त्याकरिता कित्येक दिवसापासून मुंबईमध्ये बैठका लावत आहेत, तरीसुद्धा या बामट्याने या मैत्रीच्या लोकांपासून आपण कोर्टात जाऊ, आपण हायकोर्टात रीट दाखल करू, त्यांच्याकडून पैसे वसूल केले. एवढंच बरोबर रायसोनी पतसंस्थेच्या संदर्भात सुद्धा तेच जे ठेवीदार होते त्यांच्याकडून पैसे वसूल आपल्याकडे. याच्या आयुष्यात याने एक बी हायकोर्टात रीट याचिका दाखल केलेली आहे असं सिद्ध करून द्या शिवराम पाटील साहेब. मी स्वतः संदीप महाजन आपल्याला चॅलेंज देतो. आणि मी जेव्हा आज दिलीप भाऊ वाघ यांच्या संदर्भामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात जी पोस्ट टाकली किंवा मी हा सोक्षमोक्ष लावणार आहे, प्रशासक किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं दुर्दैव की मी त्यावेळेस वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो आणि या भामट्यांचं सुदैव की मी त्या दिवशी पाचोऱ्यात नव्हतो, नाही तर शिवराम पाटील साहेबांना दूध का दूध पाणीच्या पाणी करून ठेवलं असतं. राहिला विषय
माझ्या दिवाळीच्या खर्चाचा अशा काही सोशल मीडियावर जो भामटा पोस्ट टाकतोय, त्याच्या आयुष्यात त्याने आतापर्यंत जेवढ्या लोकांचे पैसे डुबवले आहे आणि ज्यांच्या जीवावरती तो वर्षभराचा किराणा भरतो तेवढा माझा 8 दिवसाचा खर्च आहे. भामट्या, तू काय माझ्या किराण्याच्या गोष्टी करतो? असो, मी आजही भविष्यातही आणि माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांगतो की मी वाघ परिवाराचा आहे. त्यांच्यावर माझे फार मोठे ऋण आहेत आणि मी वाघ परिवारासाठीच माझं संपूर्ण जीवन, त्यांना जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा तेव्हा मी खर्च करेन. हे मी आज चॅलेंज जाहीर मी अनेक वेळा केलेलं आहे आणि आताही करतो आहे. पण शिवराम पाटील साहेब, अशा भामट्यांच्या सोबत राहून तुम्ही पितामह भीष्म होऊ नका, एवढीच विनंती. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.